जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये आजचा आपला व्हिडिओमध्ये आपण जवळपास 10 ते 12 घटकांचे फॉर्म बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या घटकामध्ये किती फॉर्म आतापर्यंत आलेले आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मुंबई शहरने ज्याला बृहन्मुंबई, ज्याला मुंबई सिटी असं म्हणतो आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याने आज 25,000चा टप्पा पार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तो फॉर्मसुद्धा बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, ठाणे, SRPF कारागृह, मुंबई शहर कारागृह संपूर्ण आपण अपडेट बघणार आहोत. नागपूर कारागृह, पुणे कारागृह, SRPF सर्व घटक आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 15च्या वर घटक आपण घेऊन आलेलो आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो घटक आहे तो आहे सर्वांचा लाडका मुंबई शहर आणि इथे 25,000चा टप्पा हा पार केलेला आहे. बघू शकता, पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी या विद्यार्थ्याने अर्ज भरलेला आहे आणि हा अर्ज भरलेला विद्यार्थी मित्रांनो 17/3/2024ला आणि हा अर्ज भरण्यात आलेला आहे रात्री 7:39 हा अर्ज भरण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इथे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत बघायला गेलो तर 25,200 क्रमांक हा अर्ज क्रमांक आहे आणि या विद्यार्थ्याचा जर टोकन क्रमांक जर बघायला गेलो तर 35,000च्या वर टोकन क्रमांक आहे. ठीक आहे, म्हणजेच 10,000च्या फरकाने फॉर्म क्रमांक असतो. काही विद्यार्थी हे टोकन क्रमांकालाच अर्ज क्रमांक समजतात आणि टेन्शनमध्ये चालले जातात. तर बघा, अर्ज क्रमांक आणि टोकन क्रमांकामध्ये खूप मोठा फरक असतो. तुम्हाला टोकन क्रमांक मिळाला म्हणजेच तेवढेच अर्ज येईल अशी काहीच शाश्वती नाही राहत. विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी टोकन नंबर घेऊन सुद्धा त्या घटकामध्ये फॉर्म भरत नाही, कारण की काही विद्यार्थी हे चेक करत असतात की आपल्याला या घटकामध्ये नेमके टोकन नंबर किती गेलेले आहे. कारण की काही विद्यार्थ्यांना फॉर्मबद्दल खूप काही माहिती असते की टोकन नंबर कशाला म्हणतात, अर्ज क्रमांक काय कशाला म्हणतात. तुम्हाला मी टोकन नंबरसुद्धा दाखवतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टोकन नंबर किती आहे 36,261 आणि अर्ज क्रमांक बघायला गेलो आपण तर या विद्यार्थ्याचा अर्ज क्रमांक आपण किती सांगितलेला आहे 25,200 काहीतरी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकता 25,230 इथे बघू शकता. झूम करून दाखवतो. तर बघा, कन्फ्युजन ठेवू नका, कारण की टोकन नंबर आणि अर्ज क्रमांकामध्ये जवळपास 10,000चा फरक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण काहीच शाश्वती देऊ शकत नाही की ज्यांनी टोकन नंबर घेतला आहे ते अर्ज भरतील. म्हणूनच पुढील घटक बघूया. पुढचा घटक आहे पुणे कारागृह. इथे एकूण अर्ज प्राप्त झालेले आपल्याला माहिती आली तोपर्यंत 4879. त्यानंतर पुढील घटक बघूया. पुढचा घटक आहे नागपूर शहर पोलीस कॉन्स्टेबल पोलीस शिपाई या पदासाठी 2,117 म्हणजे 2117 अर्ज इथं आलेले आहे आपल्याला अर्ज प्राप्त झाले तोपर्यंत. त्यानंतर पुढील घटक आहे पुढील जो घटक आहे तो आहे चंद्रपूर साठी पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी 1,457 अर्ज प्राप्त झालेले आहे आपल्याला जोपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज पाठवलेला आहे तोपर्यंत. त्यानंतर पुढील घटक आहे मुंबई शहर CP मुंबई ड्रायव्हर या पदासाठी चालक या पदासाठी एकूण अर्ज आपल्यापर्यंत अर्ज आले तोपर्यंत 4454 आणि पुणे कॉन्स्टेबल बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पुणे कारागृहासाठी 3800 अर्ज क्रमांक आहे. पुढील बघा, पुढचा जो घटक आहे तो आहे पुणे नंतर ठाणे सिटी. हा जवळपास 4 ते 5 दिवसाआधी भरलेला फॉर्म आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1408 अर्ज आहे आणि पुणे कारागृहासाठी हा 3843. त्यानंतर आहे धुळे SRPF बल गट क्रमांक 6 943. त्यानंतर पुढे बघा, पुढे जाण्याआधी विद्यार्थी मित्रांनो आपला हा व्हॉट्सअप क्रमांक आहे. या व्हॉट्सअप क्रमांकावर सर्वांनी फॉर्म पाठवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ही सिरीज सुरू ठेवायची असेल तर तुम्हाला आपली मदत करावी लागणार आहे, तेव्हाच तुमची मदत होणार आहे. तर 9665310334 या क्रमांकावर सर्वांनी आपला फॉर्म पाठवायचा आहे. आणि महिला उमेदवारांची खूप कमेंट येतात की सर महिलांचे नेमके फॉर्म किती गेलेले आहे. तर महिला उमेदवारांनी सुद्धा फॉर्म पाठवायचा आहे. तुम्ही फॉर्म पाठवणार नाही
तोपर्यंत आपण अपडेट देणार नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण की अपडेट देण्यासाठी काहीतरी अर्ज लागणार आहे, कारण की आपण अंदाजित आणि फेक बातमी कधीच देत नसतो. तर सर्वांनी इथे पाठवायचा आहे अर्ज क्रमांक, न पाठवता डायरेक्ट अर्ज पाठवा विद्यार्थी मित्रांनो. स्क्रीनशॉटसुद्धा चालणार आहे, पण असा अर्ज क्रमांक मला मेसेज करू नका कृपया. त्यानंतर बघा, पुणे कारागृह 4879 अर्ज क्रमांक आहे 4879 पुणे कारागृहासाठी. त्यानंतर पुढील बघा, पुढचा जो घटक आहे तो आहे SP गोंदिया पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी 568. त्यानंतरचा घटक आहे नागपूर कारागृह पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी 3155. त्यानंतर आहे मुंबई शहर ड्रायव्हर या पदासाठी 4975 चालक या पदासाठी मुंबई शहरमध्ये. त्यानंतर आहे पोलीस कॉन्स्टेबल या पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर चालक या पदासाठी SP यवतमाळ 437 अर्ज आलेले आहे. त्यानंतर आहे पुढील घटक आहे अमरावती शहर पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी 331 अर्ज प्राप्त झालेले आहे, आपल्याला माहिती मिळाली तोपर्यंत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही सीरीज जर आपल्याला सक्सेसफुल करायची आहे विद्यार्थी मित्रांनो, सुरू ठेवायची आहे, तर सर्वांना आपली मदत करावी लागणार आहे, तेव्हाच तुमची मदत होणार आहे. तर बघा 9665310334 या क्रमांकावर व्हॉट्सअपला तुम्ही फॉर्म पाठवा विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनशॉट पाठवा आणि सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. किंवा पोलीस भरती 03 सर्च करून सुद्धा तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आणि सर्च करून सुद्धा जाऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत.